एक कागदाचं पान असतं, श्री लिहिलं की पूजलं जातं. प्रेमाचे 4 शब्द लिहिले की जपलं जातं आणि चुकीचं आढळलं की फाडलं जातं. कागदाचं एक पान असतं. कधी त्याला विमान बनवून भिरकवलं जातं, कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं, कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं. एक कागदाचं पान असतं, जे लेखकाच्या लेखणीला हात देतं, जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं, जे व्यापाऱ्याच्या हिशोबाला ज्ञान देतं आणि हो, वकिलासोबत कोर्टात गेलं की साक्षही देतं. एक कागदाचं पान असतं. पेपर वेट ठेवलं की एकदम गप्प बसतं, काढून घेतलं की स्वच्छंदी फिरतं आणि कशात अडकलं तर फडफडायला लागतं. एक कागदाचं पान असतं. ज्यावर बातम्या छापल्या की वर्तमानपत्र बनतं, प्रश्न छापले की प्रश्नपत्रिका बनतं, विवाहाचं निमंत्रण छापलं की लग्नपत्रिका बनतं, तर कधी आदेश संदेश लिहिले की तेच टपालही बनतं. एक कागदाचं पान असतं. माणसाच्या जीवनात आणि त्यात खूप साम्य असतं. एक कागदाचं पान असतं. जन्माला आला तर बर्थ सर्टिफिकेट असतं, निधन झालं तर डेथ सर्टिफिकेट असतं. एक कागदाचं पान असतं. कधी संपूर्ण पुस्तक बनवून वाचनात सामील होतं, तर कधी नोट बनवून जीवनाच्या छोट्या गोष्टींचं महत्त्व सांगतं. कधी पतंग बनवून आसमानात मुक्त होऊन उडतं, कधी खिशातील कागद बनवून कसली तरी आठवण वाचली जातं. कधी कागदावर काही शब्द लिहून ते संपूर्ण जगाची भूमिका सांगतं. कधी नक्षीदार पत्रिका बनवून संस्कारांचा संदेश देतं. कधी बायबल किंवा भगवद्गीता बनवून संपूर्ण जीवनाला दिशा दाखवतं, तर कधी नकाशा बनवून राहण्याच्या ठिकाणाची वळणं दाखवतं आणि कधी पत्र बनवून हृदयाच्या गाभ्यातून प्रेमाचा संदेश पोचवतो. एक कागदाचं पान असतं. जीवन हे वहीच्या पानासारखं असतं. ते क्षणाक्षणाला लिहिलं जात असतं. कधी आनंद, वाऱ्याची हलकीशी झुळूक येते आणि त्या झुळकीमध्ये ते दिसेनासं होतं. मित्रांनो, जीवन काय आणि पान काय, शेवटी एकच. हे पान तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये